नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हायरल बँड चॅनलवर। आज आपण करणार आहोत एक असा प्रवास जो फक्त महाराष्ट्राच्या चवीतून होतो, कारण प्रत्येक जिल्ह्याला आहे त्याची स्वतःची खास डिश, स्वतःचा स्वाद, तो त्या भूमीची ओळख बनवतो। चला तर मग सुरू करूया महाराष्ट्राच्या चवीचा महाप्रवास। पुणे मिसळपाव पहिला थांबा। पुणे इथली मिसळपाव म्हणजे खवय्यांचा राजा। तिखट रस्सा, कुरकुरीत फरसाण आणि गरम पाव एकदा खाल्लं की परत परत आठवतं। मिसळ म्हणजे पुण्याचं प्रेम। कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा। आता पोहोचलो आपण कोल्हापूर। इथल्या तांबडा आणि पांढऱ्या रस्साचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं। तिखट, मसालेदार, पण चव मात्र जबरदस्त। कोल्हापुरी मटण म्हणजे महाराष्ट्राच्या स्वयंपाकघराचं अभिमानास्पद। सातारा कंदी पेढा। साताऱ्याचा कंदी पेढा इतिहासातला स्वाद आहे, जे आजही तोंडात विरघळतो। प्रत्येक घासात आहे परंपरेची गोड आठवण। नाशिक द्राक्ष आणि मिसळ। नाशिक द्राक्षांचं आणि मिसळांचं शहर। दारूची राजधानी म्हटलं की थोडं ग्लॅमरी, पण इथल्या मिसळच्या चवीला तर कुणीच नाही तोड। सोलापूर शेंगदाणा चटणी, भाकरी आणि भाजणी सोलापुरी लोकांचा रोजचा प्रेमाचा स्वाद। नागपूर तर्री पोहा। नागपूरच्या सकाळचा ताजेपणा म्हणजे तर्री पोहा। थोडं तिखट, थोडं मसालेदार, पण मनाला उभारी देणार। संत्र्याच्या शहरात हा स्वाद खरंच खास आहे। मुंबई वडापाव आणि भेळपुरी। मुंबई म्हणजे धावपळीचं शहर, पण या धावपळीत प्रत्येक हातात दिसतो वडापाव। स्टेशनवर, ऑफिस समोर, कॉलेजमध्ये हा छोटा वडापाव म्हणजे मोठी भावना आहे। रत्नागिरी आमरस व सी फूड। रत्नागिरी म्हणजे अल्फान्सो आंब्यांचं घर। आमरस, फिश थाळी आणि सोलकढी। समुद्राच्या वाऱ्यासोबत या चवीचा आनंद स्वर्गीय वाटतो। छत्रपती संभाजी नानकडी व किमामी सेवई। इथलं नानकडी, किमामी, सेवई आणि कबाब आजही राजेशाही जेवणाचा अनुभव देतात। अहिल्यानगर भरलेली वांगी व भाकरी। अहिल्यानगरचे पारंपरिक जेवण भरलेली वांगी, भाकरी आणि लसूण चटणी। सोपी चव पण मन जिंकणारी। चंद्रपूर बांबू चिकन। विदर्भाचा जंगलातला स्वाद। बांबू चिकन बांबूच्या खोडात शिजवलेलं मसालेदार चिकन। नैसर्गिक चवीचा भन्नाट अनुभव। लातूर झुणका भाकर। लातूरकरांचा रोजचा कॉम्बो झुणका भाकर आणि ठेचा। साधं जेवण, पण त्यात आहे देशी ताका। सिंधुदुर्ग मच्छी थाळी वा सोलकढी। सिंधुदुर्गचा किनारा, समुद्राची जुळू आणि समोर मच्छी थाळी। सोलकढीची थंडगार चव पण प्रसन्न करते। अमरावती शेवभाजी। अमरावतीची प्रसिद्ध शेवभाजी, कुरकुरीत सेव आणि मसालेदार भाजीचा अफाट संगम। लोकल चवीचा स्टार परफॉर्मर। नंदुरबार आदिवासी फूड। नंदुरबारचा आदिवासी स्वाद, भाकरी, तांदूळ आणि स्थानिक भाज्या। निसर्गाशी एकरूप झालेलं अन्न आरोग्याचं रहस्य। मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे फक्त संस्कृती नाही, तर एक स्वादाचा उत्सव आहे। तुमच्या जिल्ह्याचा आवडतं फूड कोणतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या भागात भेटू, तोपर्यंत खवय्यांना सलाम।